भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे। 2 महिने झालेले आहेत तरी देखील कल्पना खरातचा शोध लागत नाही। कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील कोर्टाने फेटाळलेला आहे। कल्पना खरातनं कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज केलेला होता, मात्र तो अर्ज आता कोर्टाने फेटाळला आहे। भोंदू खरात प्रकरणामध्ये एक अपडेट आहे। खरातची ईडी कोठडी आज संपणार आहे। मुंबईतल्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। खरातनं 90 पेक्षा जास्त बनावट खाती उघडून संशयास्पद व्यवहार केल्याची माहिती आहे। त्यामुळे खरातला पुन्हा ईडी कोठडी मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, खरातची ईडी कोठडी आज संपणार आहे, त्याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यामुळे पुन्हा कोठडी मिळणार का हा एक मुद्दा आहे। आणि दुसरीकडे कल्पना खरात अद्यापही फरार आहे। खरं आहे, खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये खरातची पत्नी ही या सगळ्या कोट्यावधींच्या व्यवहारामध्ये बऱ्याच जमिनींच्या व्यवहारांमध्ये पार्टनर आहे असं म्हणू शकतो की तिच्या नावावर अनेक जमिनी घेण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे तिच्याबाबत अनेक तक्रारी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या होत्या। यामध्ये प्रामुख्यानं शिर्डीमध्ये एका माणसानं त्या जमिनीचा गैरव्यवहार कशा पद्धतीनं करण्यात आला आणि कशी फसवणूक करण्यात आली याबद्दलची तक्रार केली आहे। त्यामुळे त्यांना राहता कोर्टाने अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळलेला आहे। ते आता उच्च न्यायालयात प्रयत्न करत आहेत। मात्र एकूण जर आपण बघितलं तर कल्पना खरात या कधीपासून फरार असल्यामुळे आता पोलिसांनी खरं म्हणजे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। SIT स्थापन झाली आणि स्थापन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कल्पना खरात यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठीचा प्रयत्न SITने केला, मात्र SIT सुद्धा त्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाही। त्यानंतर शिर्डी ग्रामीण पोलिसांकडे हे सर्व प्रकरण गेल्यानंतर त्या प्रकरणामध्ये सुद्धा अजून शिर्डी पोलीस तिला पडू शकलेले नाही। त्यामुळे एकूणच कल्पना खरात ही अगदी सराईत गुन्हेगाराप्रमाणे कशी फरार होऊ शकते असा प्रश्न आता या ठिकाणी विचारला जातोय। त्याबरोबर तिचा मुलगा सुद्धा या ठिकाणी फरार आहे आणि एकूणच संपूर्ण प्रकरणातला उलगडा करण्यासाठी किंवा आपण असं म्हणू शकतो की ईडीचा आर्थिक गैरव्यवहार संपूर्ण तपासण्यासाठी या दोघांची भूमिका महत्त्वाची आहे। मात्र हे दोघंही ताब्यात नसल्यामुळे एकूणच संशयाचं धुकं जे आहे ते निर्माण झालेलं आहे। निश्चितच त्यामुळे आणि दुसरीकडे आज त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पुन्हा एकदा ईडी कोठडी मिळते का याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।